नमस्कार. आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश शेमचलवाड. लोकसभा निवडणूक 2024 वंचित बहुजन आघाडीचे 8 उमेदवार जाहीर, जे की अकोल्यामधून प्रकाश यशवंत आंबेडकर हे अकोला लोकसभा इथून उभे आहेत. त्यानंतर श्री संजय गजानन केवात भंडारा गोंदिया लोकसभा. त्यानंतर 3 नंबर कुमारी प्राजक्ता तर्कवेश्वर पिल्लेवान अमरावती लोकसभा. 4 राजेश वारलूजी बेले चंद्रपूर लोकसभा. 5 वसंत राजाराम मगर बुलढाणा लोकसभा. 6 हितेश पांडुरंग मडावी गडचिरोली लोकसभा. 7 प्राध्यापक राजेंद्र साळुंके वर्धा लोकसभा. त्यानंतर 8 सुभाष खेमसिंग पवार यवतमाळ वाशिम. अशा प्रकारे जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जे की खासदारकीला हे यांच्या या जिल्ह्यातून उभे राहणार. आणि त्यानंतर जे बाकी दुसरी जी लिस्ट आहे ते लिस्ट त्याप्रमाणे समोर येणार असं त्यांच्या सोशल साईटच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं आहे. आणि उद्या म्हणजे 28/3/2024 रोजी अकोल्यामधून प्रकाश आंबेडकर साहेब हे आपले उमेदवारीचे अर्ज भरणार आहेत. आणि त्यानंतर आपल्या जनसेवा न्यूजच्या माध्यमातून जे प्रकाश आंबेडकर असेल आणि त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील जे संजय धोत्रे यांच्या मधील जे निवडणूक 19मध्ये झाली त्याविषयी सविस्तर चर्चा ही आम्ही जनसेवा न्यूजच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. समोरील जे लिस्ट आहे जे दुसरी यादी म्हणता आपण ती जेव्हा पुढच्या महिन्यात हे करणार आहे त्यांनी दाखल. आणि जे की त्याच्यामध्ये किती उमेदवार आहेत हे समोरून सांगण्यात येईल. आणि जे एक रामटेकचं आहे ते कॅन्डिडेटचं नाव नसल्यामुळं आपण ते इथं सांगू शकत नाही. आणि जे की शिवसेनेची जे यादी आहे 16 उमेदवार तेही आम्ही जनसेवा न्यूजच्या माध्यमातून सांगितले आहे. आपण पात्रा जनसेवा न्यूज.